देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळसारा चिंतने. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा साधना करायचीच आहे आम्हाला, पण साधकानं देह तादात्म्य रहित अवस्थेत साधना करावी असा उपदेश करणारा अभंग आहे. देह मी नाही असा एक निश्चय व्हावा. मग देह मी नाही असा एकदा निश्चय झाला का मग मी कोण आहे, तर मी विठ्ठल आहे. मग मी विठ्ठल आहे आणि मी देह आहे या दोन्ही कल्पनेतून बाहेर पडावं. मग काय उरतं ते पाहावं. उरला उरे विठ्ठल म्हणजे परमार्थता मी झालो असं म्हणणं एक दोष आहे आणि मी झालो नाही असं म्हणणं एक दोष आहे. याच्यासाठी काय करावं लागेल? देह तादात्म्य सुटून सेवा करावी लागेल. ते सोडण्याकरता थोडासा अभ्यास करावा लागेल. देहाविषयीचं वैराग्य, त्याचं अनित्यत्व, त्याचा नाशिवंतपणा, त्याचा मिथ्यापणा हे कळवून घ्यायला पाहिजे. आणि याकरता ही साधना परिपक्व होण्याकरता आम्हाला मदत पाहिजे ती नामचिंतनाची. म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. काळ चिंतनात सारता आला पाहिजे. लाहो करा, त्वरा करा म्हणतात, गडबड करा. आयुष्य आपल्या हातामध्ये नाही, कारण एवढं भवितव्य आपल्या हातात नाही. उद्या कोण पाहिल काय सांगता यायचं नाही. आणि मग आता कीर्तनाच्या माध्यमातून असं मरणाचं अभद्र बोलणं म्हणजे चुकीचं वाटतंय लोकांना, पण शेवटी वास्तव वेगळं आणि निराशासनं वेगळं. शेवटी सगळ्यांनाच जावावं लागणार. एक दिवस हा मृत्यूलोक आहे, याचं नावच आहे. तर मरण्याकरता यायचं. मरण्याकरता काय येतात, तर वासना घेऊन येतात, म्हणून मरावं लागतं. वासना ज्यांच्या संपलेल्या आहेत त्यांना मरावं लागत. असं निर्वासन मरता आलं पाहिजे. इच्छा सगळ्या संपल्या पाहिजे. आणि मग इच्छा मारून इथं जगायचं आहे, जयवंत व्हायचं आहे. इथं इच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नरकाद्वारी. असं निरिच्छ जीवन असावं. याला जीवनमुक्ती म्हणतात. हे मला पाहिजे, हे मला नको असा भावच संपला पाहिजे. म्हणून काहीतरी मिळवायचं उरलेलं आहे, काहीतरी मिळवायची तळमळ आहे, असंही काही राहता कामा नये. म्हणून परमार्थता इथं असं एक निर्विशेष अवस्थेत आपल्याला राहता आलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मग निदान देहनिर्वाहाची तरी चिंता जीवाला आहे. तुकोबाराय पुढं म्हणतात पाळनाची नाही चिंता. पाळन पोषणाची चिंता करूच नका म्हणतात, कारण देव नाही असं ठिकाण सांगा मला. ठावरिता देवाचा. तुम्हाला पाळलं नाही, आतापर्यंत पोचलं नाही असा देवाचा दिवस दाखवा, एक क्षण दाखवा, एखादा काळ असा दाखवा. आतापर्यंत देवानंच आम्हाला चालवलेलं आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य. आमचा भ्रम आहे महाराज. मी करतो, कर्तृत्व भ्रांती, भोक्तृत्व भ्रांती, संघ भ्रांती, विकार भ्रांती, या सगळ्या भ्रमच आहेत. आणि मग भ्रमाची एकदा रांग सुरू झाली की मग सगळे भ्रमच आहेत आमच्या मागे. कल्पनेनं आम्ही सगळे असे बांधले गेलेलो आहोत. म्हणून परमार्थी मनुष्यानं हे सगळे भ्रम निवारण करायचे, दुरुस्त व्हायचं. असते 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 बिघाड झालेला आहे. आणि मग अशी साधना तुकोबारायांनी एका उंचीवर जाऊन केलेली आहे. उंचीवर म्हणजे डोंगरावर बसून असं नाही, एक चांगला आयाम दिला. एवढ्या उंचीवर जाता येतं महान भगवत भक्तांना नामसाधना करताना, देह तादात्म्य सुटताना. किती त्यांना साधना करावी लागली की एवढं नाम जप केला असेल त्यांनी. म्हणजे या नामाला जप यज्ञ म्हणतात माऊली. नाम जप यज्ञ तो परम बाधून सके स्नानादी कर्म. यज्ञामध्ये आहुती बंद करायची नसते. तसं आमचा जप सुद्धा बंद पडता कामा. आमचा जप बंद कधी करायचा म्हणून सुरुवात असते. ते म्हणतात की चर्चेला कधी बसायचं, तर पुढली चर्चा कधी म्हणून आत्ता चर्चेला बसायचं. म्हणजे चर्चेत निर्णय काय लागत, चर्चाच बंद व्हावी. नाम जप एक दिवस हे साधन आहे आणि हे देखील एक दिवस सुटावं. मला साधना सुटण्यात धन्यता आहे, सोडायची नाही. तुकोबारायांची साधना सुटली, पण इंद्रियावर झालेले आघात आहेत. लाचावले मन लागली श्रीगुडी. एवढा मोठा त्यांनी महाराज परमार्थाचा मोठा अभ्यास केला. अभ्यासाशिवाय बुद्धी स्थिर होत नाही आणि शुद्धही होत नाही. म्हणून परमार्थाचा बुद्धी शुद्धतेची गरज आहे आणि बुद्धी स्थिरतेची गरज आहे. नाही चित्तशुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी. म्हणून परमार्थिक साधकानं बुद्धीला स्थिर राखायचा प्रयत्न करायचा. बुद्धी स्थिर असेल तरच इतर साधना पुढल्या घडतील. विक्षेप दोषातून पार पडेल, उपासना पुढे घडेल, ध्यान योग घडेल. त्याच्या अगोदर ती स्थिर होण्याकरता आधी त्यातल्या पापवासना घालवाव्या लागतील. त्याच्यासाठी शुद्ध करावी लागेल. शुद्ध करण्याकरता देवाच्या नावाखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणून नामसाधनेनं चित्त शुद्ध होतं.
देवाच्या ध्यानानं ते स्थिर होतं आणि देवाच्या ज्ञानानं त्याची जीवदशा बाधित होते. म्हणून देवाकडे जाण्याचे हे मार्गच आहेत महाराज. साधकांना असं पटवून घ्यायचं, आम्ही सगळे संसारी आहोत, प्रापंचिक आहोत, आम्ही काही संन्याशी लोक नव्हे, आम्ही ब्रह्मचारी नव्हे, आमच्याजवळ परिग्रह आहे, मुलं बाळं आहेत, अगदी शेरडं आहेत, कोंबड्या आहेत, सगळं आहे. वारकऱ्याच्या घरातही नसाव्यात शेरडणी कोंबड्या. रांगोळ्या घालणारी घरं आमची, कोंबड्याच रांगोळ्या घालायला लागल्या तर अडचण आहे. म्हणून ते नसावं वास्तविक, शेळ्याने कोंबड्या नसावं. वैष्णवांचं घर कसं असावं? तुळशी वन ज्याच्या दारात आहे, नामदेवरायांचं घर तसं वर्णन केलेलं आहे की ज्यांच्या दारामध्ये तुळशीचं बनच आहे. सोली वजे सुख अतिसुखावणी उभे ते अंगणी. वैष्णवांचं घर असं आहे की सोली व सुख त्यांच्या दारात असतं. शुद्ध परब्रह्म ज्यांची वाट बघतं दारात, असं वैष्णवांचं घर असावं. त्यानिमित्तानं आम्हाला काय करायचं आहे नेमकं की इथं देवापर्यंत जाण्याकरता ह्या सगळ्या मार्गाचा महाराज थोडा थोडा चिकित्सेनं अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास करून नुसतं नाही, अंमलबजावणी थोडी थोडी केली पाहिजे. त्यात उतरायचं आहे तर अभ्यास करायला पाहिजे, जबाबदारीनं ते स्वीकारायला पाहिजे आणि स्वीकारलेलं कार्यवाहीत आणलं पाहिजे. देव सगळीकडं आहे हे ऐकलेलं आहे, परमार्थ सगळ्यांनाच करायचा आहे हे ठरलेलं आहे. आम्ही वारकरी झालोय, जाऊ देवाची या गावा किंवा पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे ठरलेलं आहे. पण आम्हाला तिथपर्यंत जाण्याकरता कर्मानं देवापर्यंत जायचं, म्हणजे क्रिया करून देवापर्यंत जायचं, का उपासना करून भक्तीतून देवाकडे जायचं, का ज्ञानमार्गातून थोडंसं समजून घेऊन देवाकडे जायचं. तिन्ही मार्ग चांगलेच आहेत. कोणाची रुची कशी आहे, कोणाचा स्वभाव कसा आहे, त्या त्या पद्धतीनं ती साधना करावी. पण काही होईना का, पण देवाकडे गेल्याशिवाय राहू नये. देवा घरी जाणं वेगळं, देवाकडे जाणं वेगळं. देवाचं एक घर म्हणून सांगतात ते. आम्ही देवाघरी म्हटलं की लोक भेटतात. वास्तविक देवाघरी सगळेच आम्ही देवाच्या घरातूनच आलेलो आहोत. माझे माहेर पंढरी आहे भेवरीच्या थरी. आम्ही हे सगळे आलेलो, हे सासर म्हणायचं आमचं, मृत्यूलोक. इथं सगळी परकी माणसं आहेत. आणि मग वावरे इच्छा वशे घरी, आपले सत्तेचे माहेरी, करवी तैसे आपण करी भीड न घरी दुसऱ्याची. सोसिला होता सासुरवास बहुतांचा, बहुत दिवस बहु कामी पूर्वीला सो साता उदास आपुल्या ते. आता जी आपली आपली आहेत त्यांच्याविषयी मी उदास झालो. आतापर्यंत मी माझी 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 म्हणत इथं किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दाता. किती जणांना हे वऱ्हाड, किती महाराज पाहुण्याचा उगाच भीड धरली म्हणून वऱ्हाडातल्या लोकांची सगळी सोय करायची, ना तरी ही लाडू घालायच्या लायकीची नाही. कारण वऱ्हाड म्हटलं की ते कुठं जांभळं खायला जाईल, कुठं काय खायला जाईल, काय सांगता यायचं. ट्रकातनं आल्यात म्हणून उगाच पाहुण्याला काहीतरी बोलायला नको म्हणून गावच्या माणसाची एक आबरू राखायची म्हणून तसं आम्ही आलेलो आहे संसारात. इथं कोणाच तरी दुखणं नको, कुणाला बोलायला नको, त्रास नको. मधुरा आवानी ओटी, बोलणं चांगलं ठेवायला पाहिजे, विचार चांगले ठेवले पाहिजे. ते असते एक दिवस कुणाशीही वैर न धरता निर्वैर भावे सर्व होता असावे. अशी साधना करताना कुणालाही दोषास पात्र न होता आपल्याकडूनही कुणी उद्विग्न होऊ नये आणि लोकांच्याकडूनही आम्हाला उद्वेग होऊ नये. यस्मान्नो उद्विजते लोकांनो उद्विजते जया. भक्ताचं असं लक्षण सांगतात. तसं आम्हाला एक भक्त व्हायचं आहे. प्रेम देवा करता आम्हाला साधन म्हणून आम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त करून देवाकडे प्रेमाची मागणी करायची आहे. उपासनेसाठी वैराग्याची गरज आहे आणि हे करण्याकरता थोडीशी महाराज क्रिया ही करावी लागेल. म्हणून संसारिक माणसं आहोत, परिग्रह गोळा करणारे आम्ही सगळी मंडळी आहोत. परिग्रहाचा त्रास मानायचा नाही, परिग्रहात गुंतूनही राहायचं नाही. हे उपदेश म्हणून सांगतोय असं नव्हे की तुकोबरायांना असं देहापासून सुरुवात त्यांनी केलेली आहे. देह हा परिग्रहच आहे महाराज, मिळालेला आहे तो आम्हाला पूर्वकर्मानं मिळालेलं शरीर आहे. आणि मग या शरीराचा थोडा थोडा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे डॉक्टरी की नव्हे, वैद्यकीय चिकित्सा शरीराची नाही करायची. हे मिळालेलं शरीर कोणापासून आलं हेही विचार करायचा नाही, कारण ते आईबापापासून आलेलं आहे. त्याला काही उत्तर देता येणं शक्य नाही. पण हे तत्व किती आहेत हे माझ्याशी आणि ह्या तत्वानं 36 तत्वानं बनलेलं शरीर याचा आणि माझा संबंध काय हे कळणं म्हणजेच महाराज ज्ञानोबा आहे. त्याला ज्ञान म्हणतात. भगवंतही यालाच ज्ञान म्हणतात. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणने ते निरुते ज्ञान ऐशे ते मानवामी क्षेत्र क्षेत्रज्ञ योर ज्ञानम यत्तच ज्ञानम मतम मम. की देव म्हणतात की हे क्षेत्र आहे,
3.5 हाताचं मिळालेलं शरीर हे क्षेत्र आहे आणि याला जाणणारा एक क्षेत्रज्ञ आहे आणि तो क्षेत्रज्ञ मीच आहे असं देव स्वतः सांगतात. क्षेत्रज्ञम चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं हे शेत आहे आणि शेताचा मालक आहे. आणि मग या शेताचा विचार करताना कोणी कोणी आतापर्यंत विचार केले तर ज्ञानोबा सांगतात, येणेची क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने गुंती जाणवणे स्मशाने वासू केला. या क्षेत्राचा विचार करताना भगवान शिवशंकर स्मशानात वस्तीला गेले. अजून त्यांना या क्षेत्राचा योग्य तो ठिकाणा निर्णय लागलेला नाही. कोणाला विचारायचं असलं तर अवश्य त्यांच्याकडे जायला काय हरकत नाही. गेलं तर भाग्यच आहे. महाराज शिव आहेत ते परममंगलमय आहेत. हे क्षेत्र म्हणजे काय याचा निवाडा करण्याकरता ते स्मशानात वस्ती करून आहेत. पुढेही ते सांगतात की 80 पैजा महेशा पांगुरणे 10 दिशा लाचकरू म्हणून कोळसा कामो केला. हे विचार करत असताना मध्ये कामानं विघ्न केलं. महाराज त्यांनी काम जाळला. त्याला मी हुताशनी पौर्णिमा म्हणतो. त्या दिवशीचं फाल्गुन वद्य जाळला आणि तो काम जाळून त्यांनी महाराज आनंद करून त्यांनी जगवला. तरी देखील त्यांना या शरीराचा महिमा कळाला नाही, तत्व कळाले नाही. त्याच्या पुढं ब्रह्मदेवही या क्षेत्राचा विचार करतात. पै सत्यलोकनाथा वदने आली बळार्था तरी तो या क्षेत्रा जाण्याची ना. चतुरानन 4 मुखानं अभ्यास करतात. याचं काय करतात वर्णन करतात पण यथार्थ वर्णन करता आलेलं नाही. म्हणजे हे क्षेत्र केवढं मोठं आहे. या क्षेत्रात आल्यानंतर याला इंग्रजीत फील्ड म्हणतात लोक. आमच्या फील्डमध्ये मग ते फील्डमध्ये म्हटलं की लोकांना कळतंय लवकर. क्षेत्र म्हटलं की ते सोपं वाटतंय. क्षेत्र म्हणजे महाराज याच्या सीमा सांगता येत नाहीत. संसार नावाचं एक क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये उपाधिगत सगळी शरीरं आहेत आणि ते एक मोठं शरीर म्हणजे विशाल व्यापक जग आहे. त्याला विराट म्हणावं आणि एका शरीरापुरता विचार केला तर त्याला काय म्हणावं, मला स्थूल शरीर म्हणावं. आणि स्थूल शरीर म्हणून आम्हाला मिळालेलं आहे ते मातापित्यांच्या ऋणातून त्यांच्या पुण्याईतून आम्हाला लाभलं. आमचं पूर्वकर्म त्याला कारण आहे, काळही कारण आहे, 3 गुणही कारण आहेत. काही हेतू आहेत या जन्माला आमच्या. काहीतरी हेतू असल्याशिवाय आम्ही कुरुकलीत आलोय का हो? काहीतरी भोगणं फेडायचं आहे, कुणाच तरी उधारी द्यायची आहे, त्याच्याकरता मी तर आलोय. म्हणून जन्मांतरे 3 पावती म्हणतात. केले ते पावती करता पुढे जन्मांतरे 3 भोगिता कळती. तुकोबाराय सांगतात 3 जन्माचा आमचा प्रवास आहे. मागी केलेलं आताच आणि वर्त पुढं येणारं. पुढं येणारं का तर आता आम्ही काहीतरी संचित करून ठेवलेलं आहे. आता का भोगत आहोत तर मागल्या जन्माचं फेडायचं आहे. म्हणून हा प्रारब्धाचा एक कर्मविपाक आहे की असं पटवून घ्यायला पाहिजे की इथं खेद मानायचा नाही, इथं कुणी रुसायचं नाही. मला अमुकच गोष्ट कमी आणि यालाही जास्त असं अजिबात महाराज तुलना करत बसायचं नाही. तुलनेनं शांती बिघडते आणि दुःख वाढतं. म्हणून मग माझं शरीर गोरं का, माझं काळं का, मला हे मुकापणा का दिला, मला बहिरापणा का दिला आणि मग इंद्रिय कमी जास्त असणं. महाराज आहेत ती ठीक दिलेली आहेत देवानं. कुणाचा दुस्वासही करायचा नाही, कुणाला नावही ठेवायची नाहीत. जी काही कमी जास्त असेल ती ब्रह्मदेवाची चूक म्हणायचं. त्यानं निर्माण करताना काहीतरी चुकलंय म्हणायचं. कुंभारानं वीटच बनवताना वाकडी बनवली म्हणायचं. काहीतरी म्हणायचं आणि एकदा त्यातून मन बाजूला काढायचं. ही शरीरं अनेक योनी त्यांनीच बनवलेली आहे. त्यामुळं प्रत्येक प्राणी मात्र हे उपाधी घेऊन आलेला आहे आणि उपाधीचा जेवढा जेवढा म्हणून पसार आहे तो क्षेत्र म्हणून सांगितला जातो. ज्ञानोबा म्हणतात जे तुले 5 भौतिक घडते, जे नामरूपा सापडते आणि गुणत्रयाच्या पडते कामठा, जे त्रिगुणात अडकतं 5 भूतात सापडलं जातं. जे नामरूपात अडकलेलं आहे तेवढं सगळं काय आहे क्षेत्र आहे. आणि मग हे क्षेत्र कसं असेल सांगता यायचं नाही. कोणाचं आयताकार असेल, कोणचं उकुणी असेल, कोण पंचकोनी असेल. आमचं भाताचं कोणं कशी रान आहे डोंगराकडली तुमची 7-8 कोणं असतात एकेकाला. ते काही आयतात असत नाही, त्रिकोणात नाही, कशात नाही. कशीही पसरलेली क्षेत्र आहेत. तसं काही क्षेत्र असे आहेत यामधली उपाधिगत मिळालेली शरीरं हत्तीसारखी मोठी आहे, मुंगीसारी काही सूक्ष्म आहेत, काही विषाणूसारखे आहेत, काही डोळ्याला दिसत नाहीत, काही इंद्रादी देव पुण्यवान आहेत, काही ब्रह्मदेव त्याच्याही वर आहेत, काही पाताळातले सरपटणारे आहेत. तुमच्या आमच्यासारखे धड पापी नाहीत, धड पुण्यवान नाहीत, श्रीमंत नाहीत, गरीब नाहीत, समान आहेत म्हणून पृथ्वी तलावर अवतरलेली आहे.
आता या सगळ्यांना कर्मानं बांधलेलं आहे. प्रत्येकाने कर्माचा हिशेब देऊन इथून संचिताच्या वाटेतून निघून जायचं आहे. कारण हा बाजारच सगळा संचिताचा आहे. भरला दिसे हाट अवघी वाढली खटपट, संचिताची वाटा होऊनी फाकती, भोगांशी ठाया ठाव कर्मा त्रिविधाचे भाव, द्रष्टा येते जीव विरहित संकल्पा. इथं देव म्हणा जीव म्हणा फक्त द्रष्टापणानंच इथं बघत राहिला. कारण हे सगळं कर्माचा विग्रह आहे. म्हणून क्षेत्राचा विचार करताना ते सांगतात देह ही गोष्ट एवढी मोठी पसरलेली आहे की याला मारून संपणारी ही गोष्ट नव्हे. याचा नाश स्वभावत आहे, आश्रयानं होणार आहे आणि परता नाश आहे. शेवटी नाशाचा आहे एवढं कळवून घ्यायचं. नाशिवंत देह जाणार सकळ. त्यापेक्षा ते मारत बसण्यापेक्षा हे मिथ्या आहे असं कळवून घ्यावं, त्याचा निराश करावा. कारण आत्मस्वरूपाकडे जायचं झालं तर हे प्रतिबंध आहेत, हे दूर करावे लागतील. आम्हाला एखाद्या महाराज निष्कंटक वाट करावी लागेल. ज्या वाटेवरून जायचं ते वाट जर आम्हाला सरळ करता येत नसेल, योग्य त्या मार्गाने जायचं झालं तर त्या वाटेवरले काटे प्रतिबंध दूर करावे लागतील. तशी परमार्थाच्या वाटेवरला हा मोठा देह हा पहिला काय आहे, मोठा प्रतिबंध आहे. आणि देहाच्या माध्यमातून मीपणाचं अस्तित्व आम्ही मोजत आहोत. म्हणून देहच आम्हाला पहिल्यांदा आडवा येत आहे. म्हणून देह तादात्म्य असणं हे मोठं पद्धतीचं पहिलं लक्षण आहे. म्हणून सगळ्या अभिमानाचा जर आधार कोण असेल तर देह आहे. म्हणून देह तादात्म्य हे तळसं गाडगं असं म्हणतात. देहाचा अहंकार हा सगळ्या अहंकाराला आधार आहे. म्हणून हा अहंकार एकदा फुटला, एकदा जिरला, एकदा निराश झाला की सगळी उतरंड आपोआप काय होते हो, पडते. म्हणून तळाच्या गाडग्यावर काठी मारावी का वर्ण गाडगी फुटत यायचं खाली? तळाच्या गाडग्यावर काठी मारे. तसं देह तादात्म्याचं गाडगं तळाचं आहे. म्हणून ह्याचा पहिला निराश करावा. तुकोबाराय सांगतात त्या ठिकाणाला पोहोचेपर्यंत आम्हाला इथून सुरुवात करावी लागेल. देह म्हणजे जगाला सांगण्यासाठी नाही, जो तुमचा देह नाशिवंत आहे, मिथ्या आहे असं मी म्हणणं म्हणजे माझा देह सुद्धा असला पाहिजे. म्हणून सांगण्याकरता नाही, आपल्यापासून सुरुवात आहे. आपणच आपली सुटका करायची आहे. आपणच आपला शत्रू, आपणच आपला मित्र परमार्थात होऊ शकतो. माझा मीच झालो शत्रू, कैसा पुत्र कैसा मित्रू, कासया घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. म्हणून तुकोबाराय सांगतात देहाच्या निरासे पावी जया ठाया, देहाच्या निरासे पावी जया ठाया, देहाच्या निरासे पावी जया ठाया, देहाच्या निरासे पावी जया ठाया. माझे ऐसे काया जवनो हे, माझे ऐसे काया जवन हे, देहाच्या निरासे पावी जया ठाया, देहाच्या निरासे पावी जया ठाया. माझे ऐसे काया जवनो हे, माझे ऐसे त्या ठिकाणाला पोचायचं आहे तर देहाचा काय व्हायला पाहिजे, निराश व्हायला पाहिजे. देहाच्या निरासे पावी जया ठाया, माझे ऐसी काया जव नव्हे. की देह तादात्म्य ही गोष्ट का वाढलेली आहे तर सदैव संगतीत राहिल्यामुळं. अनेक जन्म आम्हाला देहाची संगत आहे.
मग पशुपक्ष्याच्या मी जन्माला गेलो असेल, इंद्रादिक देवसुद्धा मी होऊन आले असेल, कारण पुण्य वाढलं तर चांगल्या गतीला जातात. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजस आणि जगन्य गुणव्रतता अधो गच्छन्ति तामसा. तमोगुणी माणसं जी जड आहेत, निष्क्रिय आहेत, आळशी आहेत, ती अशी लोहलोष्ट पाषाण होतात. मानवी जन्माला जी येतात ती समान पापपुण्य आणि पुण्यवान आहे ते इंद्रादी लोक होतात. आता शेवटी इंद्र झाला तरीसुद्धा तो एक मानवच आहे, फक्त पुण्यवान आहे. अमृत पितोय, आम्ही जरा कोकमनी सरबत पितावे एवढा फरक आहे. आम्हाला ताक प्याय मिळते, पण इंद्राला ते सुद्धा दुर्लभ आहे. तक्रम शक्रश दुर्लभम म्हणतात. तो ताक मागा लागला तर कुठंतरी महाराज शॉपीतच यायला पाहिजे इंद्राला, ते सहजासहजी तिथं मिळत नाही. आणि मग तिथं जे भोग आहेत ते केलेल्या कर्माचे फळ त्यांनी फक्त तिथं भोगायचं आहे. तिथं क्रिया करता येत नाही, तिथं भोगयोनी आहे. इथं ही कर्मयोनी आहे, भोगयोनी आहे. इथं करताही येतं, भोगता येतं. इतर सगळे पुण्यवान लोक आहेत आणि वैकुंठ भुवनी घर केले, कैलासात जाता येतं, सत्यलोकात जाता येतं. हे कितीही जरी एवढे लोक आम्ही पादाक्रांत केले तरी देखील मुक्त होता येतं. मुक्तता एक वेगळीच आहे. महाराज आमच्यामध्ये निष्काम भक्तीला का फार किंमत दिलेली आहे. ध्रुव बाळाने उपासना केली, देवाचं दर्शन झालं. उपमन्यूनं देवाची भक्ती केली, दर्शन झालं. त्यानं क्षीरसागर मागून घेतला, यानं आढळपद मागून घेतलं. तुकोबारायांच्या दृष्टीने हे भक्त खरे, पण तुकोबारायांच्या योग्यतेनं बघायला गेलं तर ही त्यांची भक्ती तुकोबारायांना आवडत नाही. जर ध्रुव उपमन्यू यांना जर तुकोबाराय महाराज जर काय देत असतील, भक्तीच्या दृष्टीनं जर कनिष्ठ मानत असतील, तर मग आम्ही करणारी जी भक्ती आहे ती म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सकाम भक्तीचा निषेध आहे. सकाम भक्ती नको आहे. पुण्य मिळवण्याकरता इथं यायचंच नाही नेमकं. फक्त काय करायचं आहे, आम्हाला वर खाली जाता येतं एवढं कळतं, एवढं कळवून घ्यायचं. पण वर गेलं म्हणजे मुक्त नाही, खाली गेलं म्हणजेही मुक्त नाही. इथं श्रीमंत झालं तरीही मुक्त नाही, गरीब राहिलं तरी मुक्त नाही. फक्त आमची अडचण अशी आहे, खरं दुखणं आम्ही दुरुस्त करत नाही, आम्ही त्याच्या आतली दुखणी दुरुस्त करायला लागलो नाही. खरं दुःख आहे कोणतं, जन्म मरणाचं, ते दुरुस्त करायचं काय, त्याच्या मरणाच्या आतली दुखणी दुरुस्त करायची. हेतू इतकाच की आम्ही सगळं वाचलं, सगळं केलं, हे कळतंय. मुक्त व्हायचं हे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे हे कळतंय. पण हे सांगताना बरं वाटतंय, पण मनात इच्छा मुक्त व्हावं असं वाटत नाही, श्रीमंत व्हावं असंच वाटतंय. आम्हाला देखील असंच वाटते का पैसे असले की चार गोष्टी घेता येतील, लोकांना प्रतिष्ठा दाखवता येईल. एखादी प्रतिष्ठा दाखवता सुखाची साधनं गोळा केली की माझा अहंकार बळावला जाईल. मला रावणाची लंका होती का कुबेराची? मग त्याने हिसकावून घेऊन दुसऱ्यांना दाखवायचा प्रयत्न तो सफल झाला का अपयशी झाला. सीतामातेला नेऊन सगळ्या जगाला सांगता आलं त्याला, सख्या भावाने सुद्धा त्याला चुकीचं ठरवलं. विषय संपला, दुसऱ्याने सांगायची गरजच नाही. कुंभकर्ण सुद्धा झोपेतनं उठल्यावर म्हणते तू नको ते केलंस, चूक आहे तुझं. बिभीषण तर साक्षात विरोधच होते. हेतू इतकाच की हे सगळं करणारा रावण बलवान आहे, पण त्याची लंका देखील पृथ्वीच्या हिशोबानं दाखवायची म्हटली तर मला नकाशात केवढी आहे, छोटीशी आहे. त्याचं वैभव महाराज कुठं मांडलं गेलेलं आहे फक्त रामायणात. त्याच्यापेक्षा बलवान राजे होऊन गेले, त्याच्यापेक्षा श्रीमान राजे होऊन गेले. पण सगळ्यांच्या पद प्रतिष्ठा सत्ता वैभव ही सगळी शेवटी काय झाली हो, नाशाला पावली. एवढं मोठं उपाधिगत वैभव जर नाशाला जाणार असेल तर महाराज धनात चित्त अडकून उपयोग नाही. धना गुंतले चित्त माझे मुरारी तुकोबाराय सांगतात. अजिबात चित्त धनात अडकून उपयोग नाही, कारण हे शेवटी 80 जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. की जोडी करायची ती नाशिवंताची नाही, अविनाशी असं धन आम्हाला साठवायचं आहे. आणि अविनाश आनंद घन असा परमात्मा जर आम्हाला साठवता आला तर महाराज दीर्घायुष्य व्हायचं ही सुद्धा एक हावच आहे. हिरण्यकश्यपूचं आयुष्य केवढं होतं, हे सगळं देहाच्या निमित्तानंच आहे. म्हणून 1,60,30,10,700 वर्ष वर 9 महिने एवढं आयुष्य होतं कोणाला, हिरण्यकश्यपूला. नामदेवराया वर्णन करतात, 1,60,00,000 देखा 30,10,000 लेखा 7 9 मापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. 14 चौकड्या लंका नाता 99 सहस्र राया दशरथा तेही गेली मृत्यूपंथा मागे सर्वथा न उरलेची. ही एवढी दीर्घ आयुष्याची उरली नाही. आम्ही कॅलेंडर ढकललं की 12 महिने आणि 7 दिवसाचा आठवडा आमचा. ह्यात काय आमचं हे लागायचं सांगा. त्याच्यात आणि जर एक 10 पॉईंट जर ऊन वाढलं तर ही राहतील का नाही शंका आहे. अवघड. आताच पाणी प्यायला लागला 4 लिटर दिवसाला.
शेताकडे गेले की महाराज घरला आले की काम सुचत नाही, शरीरच क्षीण होतं आहे. म्हणजे हे शरीर क्षीण होणार आहे म्हणून त्याला शरीयते इति शरीर म्हणतात. हा देह दहन होतो म्हणून याला देह म्हणतात. याला पेटवला जातो, याला असं ठेवता येत नाही. हे अपवित्र आहे. फक्त पवित्र दिसतं चैतन्याचा आत प्रतिबिंब आहे म्हणून. वास्तव हे चेतन नाही, हे जडच आहे. याला हलणारं असं चित्र का वाटतं तर आत बुद्धीत चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब आहे. त्या प्रतिबिंबाला चिदाभास असं म्हणतात आणि त्याच्यामुळे चैतन्य जिवंत असल्यासारखं हे वाटतंय. वास्तविक हे जिवंत नाही. आणि असते असते वय वाढेल तसं चालिले सोबती काय मानिली निश्चिती. लहानपणात आलेले डोळे असते असते कमी होतात, कान असतात जाग्याला पण ऐकण्याचं यंत्र काय होतं आहे कमी होतं आहे. श्वास सुगंध काय कळत नाही, दात लवकर जातात निघून. ज्ञानोबारायांनी वर्णन करावं का वाकडी आढोरे वैसली. एखादं म्हैस म्हातारी व्हावी, वृद्ध जनावर एखादा बैल बसला की परत तो उठत नाही, तशी जीभ एकदा दातात अडकून बसली की ती हालायला तयार होत. इंद्रिय कशी महाराज काय होतात, सगळं मन गोंधळून जातं आहे. आणि अशी जी अवस्था ही सोबती निघून जातात तरी देखील जीवदशेतली वासना मात्र अजिबात म्हातारी होत. म्हणून शहाण्या मनुष्यानं हे एवढ्या दीर्घायुष्याची माणसं गेली आणि मग हे माझं असं शरीर मिळालेलं हे अपवित्र आहे, क्षीण होणार आहे. याच्या संबंधानं मी जे काय अहंकार धरून बसलो आहे हे म्हणजे मी नाही असं कळावं. आणि जी गोष्ट मी आहे ती माझ्याहून वेगळी असते. जे माझं असतं ते मी नसतं आणि जे मी म्हणतो त्याला माझेपणा कळत. शरीराच्या दृष्टीनं बघायला गेलं हे शरीर ज्याचं आहे त्याला कळतंय, बरोबर आहे, कळतंय. पण ज्याचं आहे त्याला हे कळण्याकरता महाराज व्यवहारात येण्याकरता जीवदशा धारण करावी लागते. जड आहे शरीराला, ज्याचं त्याला कळत नाही. शरीराला शरीर कुठं कळतं आहे, पण ज्याचा मालक आहे त्याला हे कळतं आहे. पण त्याच्या आज्ञेत हे राहायचं म्हटलं तर हे नाशिवंत असल्यामुळे ठेवता येत नाही. आणि असंच आयुष्य टिकवून ठेवतो म्हटलं तर हे शेवटी प्राणमय असल्यामुळे एक दिवस जाणार आहे. त्यामुळे याचा आणि शरीराचा कधीतरी प्राणाचा वियोग होणार आहे. हे सत्य एकदा पटवून घेतलं की निराश व्हायची गरज नाही. एक दिवस प्राण जातील. प्राण गेलिया शरीर काय करील व्यवहार. म्हणून प्राणमय शरीर जोपर्यंत आपलं कार्य करत आहे तोपर्यंत प्रत्येकाने सावध व्हायचं. सावध व्हायचं म्हणजे जागं राहूनच जबाबदारीनं परमार्थ करायचा. नामचिंतनाचा वेग वाढवायचा. देह म्हणजे मी नाही, देह मला मिळालेलं साधन आहे आणि तो माझा आहे. माझा आहे म्हटल्यावर त्याच्यासाठी काहीतरी वापरायकरता दिलेलं हे साधन आहे. साधनाला साध्याचा दर्जा द्यायचा. सायकल फिरवायला आणली बरोबर आहे, पण ती खराब होते म्हणून घरातच जर ठेवली नाही, हे चालतच फिरायला लागला गावातनं तर मग ते साधन जपलं असं होईल. साधनं आपल्यासाठी आहेत म्हणून शेवटी ते साधन आम्ही अंगीकारायचं, त्याची देखभाल करायची. एक दिवस याला फारसं नटवत रंगवत बसायचं नाही. याच्या सगळ्या सुखसोयी याला द्यायच्या, पण याच्याकडून हे वसूल केल्याशिवाय सोडायचं नाही. याला एवढा जप कर म्हणायचंच, याला जागराला बस म्हणायचंच. काय महाराज जागर राहून सुद्धा मरायचंच आहे आणि झोपून सुद्धा झोपतच मरतात. आता काय सांगायचं, दुसऱ्याशनी बघायला लागतं आहे जागा आहे काय, हा गेलाय वर. म्हणजे इतकी अवस्था विचित्र आहे. मानवी शरीर हे प्राणमय आहे, अन्नमय कोश आहे. हा अन्नानं वाढतो. बारकावे बारकावे कळून घ्यावेत. फार शरीराला रंगवत बसून हे जोग महाराजांनी आमच्या आरसाच बघितला नाही. म्हणजे आम्ही पटका बांधायसुद्धा आरसा मागतो. हे दोष आहेत मोठे आमचे. वारकरी संप्रदायाची शिस्त आमच्या जुन्या मंडळींनी सगळ्या सांभाळली. ही शिस्त सांभाळली म्हणून आज हा संप्रदाय उभा आहे. त्यांच्या पुण्याईवर आहे म्हणून आज वारकऱ्यांनी फार जपलेला आहे परमार्थ. एक वेळ ज्ञानी नसला तरी हरकत नाही, पंडित नसला तरी हरकत नाही, पण मला चित्तशुद्धवान एखादा वारकरी जरी झाला तरी परमार्थ टिकेल. न म्हणिते ज्ञानी न म्हणिते पंडित 80 एक परिचय एका भावी. ते म्हणतात तुका म्हणे तया नमन बाह्यात्कारी आवडती परी चित्तशुद्धी. तुकोबाराय म्हणतात मी त्यांना बाहेरून नमस्कार करेन पण मनपूर्वक मात्र नमस्कार करणार नाही. का तर मला चित्तशुद्धवान पुरुष आवडतो. मला हे पंडित आवडत, मला ज्ञानी आवडत. चित्तशुद्धीचा एक मनुष्य झाला तरी महाराज परमार्थ आपुलिया हिता जो असे धन्य माता पिता तयाची. म्हणून हे जे वैभव उभा आहे महाराज हे जुन्या लोकांच्या पुण्याईवर उभं आहे. आता आम्ही रांगोळी काढतोय चांगली हो, पण अंगण त्यांनी झाडून कोबा टाकून दिला हे त्यांचं महाराज सामर्थ्य आहे मोठं. दांडगं त्याने नंदादीप लावलेला आहे, तेल संपू दिलेलं नाही, व्यवस्था लावलेली आहे म्हणून चालतंय. आता आम्ही चाली म्हणू, कीर्तन सांगू, सगळं करू. हे वैभव आहे महाराज परमार्थाचं. म्हणून जुन्या लोकांनी आमच्या 60-60 वर्ष 70-70 वर्ष पत्रिकेत नाव असतात. 100-100 वर्षाचे उत्सव सुरू आहेत. हे कुणाच्या बळावर आहेत हो?
महाराज त्या माणसाने निष्ठेनं विना सांभाळला, निष्ठेनंच वारी सांभाळली, निष्ठेनं गावचं भजन सांभाळलं. ही त्यांची महाराज फार, म्हणून कंधारकर बाबांनी गाथेचं ज्यावेळी भाष्य लिहिलं आहे त्यावेळी त्यांनी विनयपत्रिका, सुरुवातीला समर्पण पत्रिका मांडलेली आहे बघा. आतापर्यंत ज्यांनी ही तुकोबांची वाणी ताळ मृदंगातून घुमवली त्या वारकऱ्याच्या चरणावर हे सगळं पुष्पार्पण म्हणून त्यांनी मांडलेलं आहे. केवढा मोठा भाव आहे कंधारकर बाबांचा. हेतू इतकाच, अशी नम्र माणसं परमार्थात असली की परमार्थ आपोआप त्यांच्या पुण्याईवरच चालतो. समाधी संजीवन हरिपाठ, माऊलींच्या पुण्याईवरच हे सुरू आहे, तुकोबारायांच्या पुण्याईवरच हे सुरू आहे. म्हणून आपण फक्त निमित्त आहोत. आम्हाला मिळालेलं एवढा की कालावधी आहे ठरलेला, तो आपल्या हातात नाही. म्हणून उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत. उठा जागे व्हा उपनिषदही सांगतात. तसं आम्ही देखील योग्य वेळेला उठता आलं पाहिजे. आता बसताना उठता येत नाही अशा वेळेला उठतो म्हणून का उपयोग, उठवायला लागते दुसरे. आणि अशा वेळी उठा जागे व्हारे आता, कोणी जागं व्हायचं. हे तो शुद्ध हरपल्यानंतर जागे व्हा, काय जागे व्हा उपयोग आहे. म्हणून हरिभजनाला सुद्धा तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. सगळ्या व्यवस्था आपल्या जवळ असाव्यात आणि मग त्याचा त्याग व्हावा. अनुकूल भोगाचा त्याग म्हणून भरतराजाचं आज नाव निघतं. त्याला राज्य अनुकूल होतं, मंत्री अनुकूल होते, पत्नी अनुकूल होती, सगळ्याचा त्याग करून स्वयं निघाला हरिभजनी. आपल्या हितासाठी त्यांनी महाराज वनवास स्वीकारला म्हणून भरतराजाचं आज नाव निघतं. अशा आमच्या त्यागाची भूमिका आहे. आमच्या परमार्थाला त्यागी माणसाची गरज आहे. म्हणून देहाचा निराश करायचा आहे. तो महाराज अनित्य आहे असं पटवून घ्यावं, नाशिवंत आहे असं तरी पटवून घ्यावं. नाहीतर हे अनिर्वचनीय आहे, हे मिथ्या ठरणारं आहे, बाधित ठरणारं आहे. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून. म्हणून हे सिद्धांत सोपे वाटतात, उगाच तुकोबाराय लिहित नाहीत. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, हरीचे अभिलाष धने, हरीचे अभिलाष धने, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. जायाचे ठेवणे, धरिष्य अभिलाष धने. काय काय अभिलाष धरायचा, हे जायाचं म्हणजे उसणं आणलेलं आहे. पूर्वी लग्नात जायाचे जैसे लेणे अंगावर आहाच्या वाणे, तैसे देह धरणे उदास त्यांचे. स्त्रिया आमच्या माता भगिनी दुसऱ्याचा दागिना मागून आणायच्या लग्नाला जाताना, आणि तो घालायचा कशाला, दाखवण्याकरता. आणि त्याचा वापर कसा व्हायचा, त्याच्यावरच पदर घेऊन असा हात ठेवूनच लग्नात वऱ्हाडात फिरायचं, तो जाईल म्हणून. मग तो घालायचा कशाला, आपली शोभा वाढावी म्हणून आणायचा. आणि ते कुठंतरी हरवला म्हणजे काय करता, म्हणजे एक हात असाच छातीवर आणि दिवसभर वऱ्हाडातनं फिरायचं. ते लाडूसुद्धा खाऊ देत नाही तो हात. म्हणून तो दागिनासुद्धा काय करायचा महाराज, जो आपल्या पोटावर आणतो तो. म्हणून शहाण्या मनुष्यानं ज्ञानोबारांनी त्या काळात उदाहरण दिलेलं आहे. जायाचे म्हणजे जाणारं नव्हे, जाणारा हा एक शब्द बरोबर आहे. कारण आमच्यामध्ये दोन पाठानं काही लोक म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ आणि जाणारे सकळ असा एक म्हणतात. जाणारे म्हटल्यावर विचार करून जाणायला पाहिजे, आणि जाणार म्हटले हे एक दिवस जाणार आहे.
मग मोठ्या मोठ्यांची शरीरं गेली. म्हणून याचा अभिलाष धरायचा नाही, अभिमानही करायचा नाही. मोठे मोठे बलवान महाराज या संसारात कुठं त्यांचं नावसुद्धा आलं नाही. न देखो काय झाले कान तरी ऐकती, कुठं गेले याचा पत्ता लागलेला नाही. गरुडानं बळाचा दर्प केला. महाराज केवढ्या मोठं मारुतीरायांनी गर्भहरण केलं. देवाने किती सत्यभामेच्या रूपाचं हरण केलं. केवढ्या मोठे सुदर्शन चक्राला वाटत होतं माझ्यात मोठी शक्ती आहे. मारुतीरायांनी ते तोंडातच घेतलं. महाराज जिलेबी खाते असं घातलं तोंडात घेऊन आले आणि देवाच्या पुढ्यात काढून ठेवलं. हे देवा तुझं सुदर्शन चक्र घे म्हणाले. आता मला सांगा, म्हणजे सुदर्शनाला कळालं की माझ्यापेक्षा बलवान कोणतरी या पृथ्वीवर. गरुडाला महाराज नुसती एक चपराक दिली तर गरुड त्रिभुवनात फिरून आणि देवाच्या पायाजवळ पडला, अशी कथा आहे. धाडिले गरुडा आणिले हनुमंता तै पाचारिले होऊन ये गोष्टीता लाजिन्नल्ली रूपे नये पालटीतला झाला भीमके आपण रामसीता. ही दुतिकेला राधा सांगत आहे कथा की अशी अशी बलवान, अशी अशी पुण्यवान माणसं, रूपाचा, बळाचा, धनाचा गर्व करणारी माणसं देवानं नामोहरम केलेली आहेत. म्हणून भक्तीमध्ये अभिमान देवाला अजिबात खपत नाही. म्हणून कशाचा अभिलाष धरावा. मी धनवान आहे, पुण्यवान आहे, बलवान आहे, सगळे महाराज अहंकार देवाच्या पायाजवळ प्रतिबंध करतात. म्हणून देहाच्या निमित्तानं उभ्या राहणाऱ्या या सगळ्या भिंती आहेत. म्हणून ही सगळी परिस्थिती, ही सगळी व्यवस्था एक दिवस काय झाली पाहिजे, निराश झाली पाहिजे. आणि त्याच्याकरता देहच नाशवंत एकदा कळलं की मग देहसापेक्ष नसणारी ही सगळी सुखं महाराज कशी ठरतात, तकलादू ठरतात. आणि सगळ्या मान्यता त्या मग गळून पडतात. आणि मग निगर्वी अवस्थेत एक फक्त काय उरतं, विठ्ठल आहे, मी विठ्ठल आहे अशी एक भावना उरते. मग मी देह नाही हा काय उरतो. पहिला संशय होता, कारण तादात्म्य आहे. अगदी पंढरीला जाताना सुद्धा 4 तास एसटीत बसतोय, तर माणसं सांगोल्यात उतरल्यानंतर माझी एसटी ही, माझी शीट ही, कोण बसला तर गळपट धरून आम्ही ढकलता, माझ्या शीटवर तो बसला. आता ही माझी शीट, माझी गाडी का महामंडळाची गाडी? 4 तासात गाडी माझी म्हणतोय, शीट माझी म्हणतोय. या बसण्याच्या नुसत्या तादात्म्यानं जर माझं म्हणत असेल तर मग कुरुकलीतलं घर नावावं का नको? नावावं पाहिजे. रानसुद्धा व्यवहारात पाहिजेच नावावं. हे दुसऱ्याच्या नाव करून का उपयोग नाही. जेवायसुद्धा वाढणार नाहीत लोक, बरोबर आहे. अडचण असायला पाहिजे. काहीतरी मृत्यूपत्र करून ठेवायचं, बरोबर आहे. पण ते बघायला यायचं नाही मागणं. देशमुख काका आमचे सांगतात, मागणं बघायला यायचं नाही. मग अमावस्येच्या रात्रीला लोक बघायला येतात, तसं होऊन जाईल काहीतरी. त्याच्यापेक्षा ती बघण्याची वासना नको. आपण हे सगळं करायचं, पण यात अजिबात अडकून राहायचं नाही. अलिप्त राहता आलं पाहिजे. आणि मग माझे असतेपण लोपो, नामरूप हरपो, माझं अस्तित्वच हरवावं, नामरूप हे बाधित व्हावं. आणि एक दिवस देहाच्या निमित्तानं असणारी ही सगळी सुखं संपायत. ही संकुचित सुखं आहेत. वस्तू आणि व्यक्ती किती गोळा करायची हो. मी माणसं जोडली माणसं म्हणतात. आता माणसं जोडून कोण मुक्त झालेलं आहे हो? माणसं जोडायची पण ती विसरायची. सिंधुताईने किती मुलांचा सांभाळ केला, कुठं लिहिलंय त्यांनी? सिंधुताई सपकाळांनी प्रेम देत गेले त्या महाराज. कीर्ती झाली तुका म्हणे एका मरणेची सरी. त्या काय माझ्या कोण मावशी आहेत का, आजी आहेत हो, पण जगाच्या आजी झाल्या, जगाची आई होता आल्या पाहिजे. एक सामान्य स्त्री एक नुसत्या प्रेम वाटल्यानंतर एवढी व्यापक होऊ शकते. तर आम्ही वारकरी महाराज, वारकरीच्या निमित्तानं माझी जातीचे माझं भेटू. प्रेम करीत राहिले तर माणसं तुमचं स्मरण करतातच. त्याच्यासाठी काय स्वतंत्र तुम्हाला कार्ड काढून खिशात घालावं लागत नाही. फक्त त्या निमित्तानं महाराज प्रेम द्यायचं. आणि प्रेम देण्यासाठी मग काहीतरी साधनं असावी लागतात. जेवाय घालायला लागतं, जेवावं लागतं, खांद्यावर हात टाकावा लागतो, 4 पावलं चालावी लागतात, गुह्य भाषण सांगावं लागतं, त्याचं थोडंसं ऐकावं लागतं. ह्या 7 गोष्टी आहेत. सताम साप्तपदी मैत्री पुन्हा तिरुत्तरादघात, की आपण बोलावं लागतं, त्याचं ऐकून घ्यावं लागतं. हे आमच्या ऐकायलाच तयार नाहीत. त्याचं बोलताना ह्याच्या पुढं त्याचं बोलणं, एवढा रजोगुण आमच्यात वाढला आहे. थांब माझा आधी ऐक. ते ऐकणारं म्हणते तुझं ऐकाय मला सवड. एकदा सपाट्यात गावलं की माणसं महाराज ऐकायला कान बंद करायची वेळ येते. तुझं बंद कर, असं पाया पडतो, खरं काय सांगू नको, अशी एक अवस्था आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं ऐकावं, पण परमार्थाच्या गोष्टी ऐकाव्यात. इतर गोष्टीला कान डोळे हे वापरू नयेत. वस्तूवर चित्त आमचं अडकून पडलेलं आहे. तुकोबाराय सांगतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. डोळ्यांना हा अभ्यास करायचा आहे, वाचेला अभ्यास लावायचा आहे. आणि वस्तू म्हणून इतर लोक न बघता, लौकिक न बघता, देवाकडंच आपलं कसं प्रेम हे होईल.
देवाकडेच आमचं कसं काय लक्ष राहील? देव म्हणूनच आपण कसे काय तिकडे जाईल तिकडं देवाच्याच महाराज भाव आपल्या अंतःकरणात उमटावा. म्हणून असा एक ऐसा पसरीन भाव तुकोबाराय म्हणतात, मी जिकडे पाहे तिकडे देव, जिकडं पाहिल तिकडं देव असावा अशी एक भावना इंद्रियांची व्हावी. आणि अशी व्यापक भावना वाढत गेली की देहाचं जे आम्ही संकुचित रूप धारण केलेलं आहे एक दिवस व्यापक होईल आणि मग मी विठ्ठलच आहे सगळीकडे व्यापक रूपानं भरलेलं असं कळेल. तुकोबाराय म्हणतात आता मी विठ्ठल म्हणणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे, पण ही परमार्थाच्या दृष्टीनं खपणारी गोष्ट नाही. कारण मी देह म्हणणं हा भ्रम आहे विसंवादी, आणि मी विठ्ठल म्हणणं हा संवादी भ्रम आहे. मी विठ्ठल तरी काय म्हणायचं? डॉक्टर होते, डॉक्टरांनी गावात ओळखण्या होण्यासाठी पहिल्यांदा स्टेथोस्कोप घालून जरा बॅग हातात घेऊन फिरले. लोकांनी विचारले हे कोण? तर डॉक्टर. हे कोण? डॉक्टर. सगळ्या गावाला आता कुरुकलेला कळालं हे डॉक्टर आहे, ते माणसाचे डॉक्टर आहे. आता रोजच ते स्टेथोस्कोप घेऊन जर फिरायला लागले तर ते डॉक्टरचं लक्षण येईल का वेड्याचं? ओळख होई तोपर्यंत उपरण घ्यायची हो. एकदा बुवा असं कळलं की पॅन्टच जरी दिसला तरी बुवाच म्हणतात, शेतात पाणी पासताना गाठ पडला तरी बुवाच म्हणतात. आता त्या बुवाच्या ओळखीसाठी हे करायचं नाही, पण एकदा मी ब्रह्म आहे म्हणणाऱ्यानंतर मी ब्रह्म कशाला म्हणायचं? त्यातला मी निघावा आणि ब्रह्म राहावा. मी विठ्ठल म्हणणं हा सुद्धा महाराज भ्रम आहे, मी भ्रम आहे त्यातला. या रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ती वस्तू गा कायम मी म्हणतो. अगदी जेवण करताना बायकासुद्धा मी केलं आहे, अमुक चांगली झाली आहे भाजी म्हटलं की जिनं ती भाजी केलेली आहे ती उलातण्यासकटच बाहेर येते, मी केली आहे. आता ती मारती डोसक्यात उलातनं काय म्हणजे तिला भान देहभान हरपतं आहे, मी केली. आणि मग त्या मीचा एवढा महाराज बोजवारा असतो, अशी भाजी कुणालाही करता येत मी म्हणूनच ती परतली व्यवस्थित. आता ती कढईच दांडगी होती म्हणून परातलं. आता हे कोणाचं कौशल्य असतं, बरोबर आहे. एखाद्याच्या हातचं चव लागतं, पतिव्रतेच्या हातचं खाल्लं तर पापवासना दूर जाते, बरोबर आहे. सीता मातेनं जेवण करावं, रुक्मिणी मातेनं जेवण करावं. महाराज ज्ञानोबारायांच्या समाधीला रुक्मिणी मातेनंच जेवण केलं. सत्यभामादी राही रुक्माई सगळ्या जेवणाला बसलेल्या आपल्या उठिल्या रांधण्या पारण्याच्या. महाराज ते भाग्यवान जेवणारे करणारीही भाग्यवान पवित्र मंडळी होती. म्हणून ही सगळी भूमिका मी आमचा अगदी स्वयंपाक घरापासून बघायला गेलं तर अगदी चंद्रावर जाई तोपर्यंत मी काय सुटलेला. माणसं फार प्रतिष्ठावान झाली पण मी सुटलेला नाही. आणि त्या मीमध्ये अनेकविध अहंकार आहेत, अनेकविध त्यामध्ये महाराज प्रत्येकाचे काय आहेत अभिमान लपलेले आहेत. हे सगळे अभिमान पडल्याशिवाय गळल्याशिवाय देवाचं दर्शन होणं शक्य नाही. म्हणून आम्हाला साधना सांगितली, म्हणून लाहू करा काळ सारा चिंतने देह नवे मी हे सारे
फार देहामध्ये रमू नये. वैराग्य येण्याकरता हे सगळं सांगावं लागतं. नाशिवंत आहे म्हणून मरणाची गोष्ट नव्हे, अभद्र वाटतं, पण प्रत्येकानं मरण डोळ्यासमोर ठेवून परमार्थाची वाटचाल करावी. आपल्या हातात काहीच नाही म्हणून एक तर देह भक्तीमध्ये समर्पण करता यावा, ज्ञानानं तो मिथ्या आहे असं पटवून घ्यावं, वैराग्यानं तो अनित्य आहे असं तरी पटवून घ्यावं, आणि मग आस्ते आस्ते याची भूक तहान बघावी, याला साधन म्हणून वापरावं. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंदमय. याच्याकरता युक्त आहार विहार नेम इंद्रियसी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. हे आता आचारसंहिता सांगायला लागलं की लोकांना त्रास होतो आहे, कारण सगळीच माणसं काही वारकरी असणं शक्य नाही. सगळ्याच माणसांना काय आम्ही आता देशाच्या महाराज सीमेवर आहेत त्यांना काही शाबूवरीचे सांगून चालेल. तिथं गोळ्या खायच्या गोळ्या, ह्या खायच्या गोळ्या नाहीत दुकानातल्या, आम्ही औषधाच्याच गोळी व्हावं असल्या गोळ्या नाहीत महाराज. कधी काय होईल काय सांगता येत नाही, म्हणून तिथं जे खाणं पिणं आहे ते त्या त्या पद्धतीनं असायला पाहिजे. महाराज सत्वरजतम त्रिगुणात्मक पृथ्वी आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचं रुची स्वभाव वैचित्र्य दिलेलं आहे. धर्मानं वेगवेगळ्या महाराज देशकाल परत्वे वेगवेगळे धर्म दिलेले आहेत. पण जाणकार मनुष्यानं आपल्याला आता काय करता येईल, प्रत्येकाचा एक वानप्रस्थ असतो, प्रत्येकाचा एक ग्रहस्थ आहे, प्रत्येकाची एक एक अवस्था आहे. म्हणून आम्ही परिग्रहात अडकलेले लोक आहोत, मुलं बाळ आहेत, कर्तव्य आहेत, जबाबदारीनेही पार पडावी लागतील, आणि एवढ्यातून आम्हाला वेळ काढावा लागेल. वेळ निघत नाही म्हणून आम्हालाच माणसं विचारतात कसा वेळ काढायला सांगावं, आम्हालाच म्हणतात. म्हणजे आम्ही म्हणाय पाहिजे बरोबर, एवढी मसरं एवढं शेत आणि एवढ्यातनं मग भारीच म्हणायचं आम्ही, मग आम्ही सुद्धा तुमच्यातच म्हणायचं. मग आता कीर्तन सांगून का उपयोग. त्याच्यापेक्षा असं म्हणता आलं पाहिजे महाराज एक दिवस हे सोडावं लागेल. आणि मग तळमळून सोडण्यापेक्षा विचारानं आधी सोडायची तयारी. 80 विचाराचे कामे उगीच भ्रमू नये भ्रमे, जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले. हे सगळं विचारानं सोडता येईल महाराज. विचारानं वासना शांत करता येते. किती गार प्याला म्हणजे उन्हाळ्याचा तडाखा कमी होईल. 12 वाजता एक ट्रकभर जाऊन प्याला बाटल्या तर सगळी मिळत, थंड कमी म्हणजे उष्णता कमी होईल. मन शांतच झालेलं नाही. हे डबडं कधीच भरता आलेलं कुणालाच भरता आलेलं नाही. ना ययाती राजाला भरता आलं, विश्वामित्रांना भरता आलं नाही, कुणाला भरता आलं नाही. ज्याने वासना शांत केल्या त्यालाच हे भरता आलं. वासना प्रक्षयो मोक्ष. अष्टावक्र आपल्या पित्यांना सांगतात की हे विषय सगळे हे तात मुक्तिमिच्छसी चित्त तात विषवान विषवत तेज, की क्षमा दया तूष सत्यम पीयूषवत भज. की सगळं दया क्षमा शांती हे जे सद्गुण आहेत हे अंतःकरणात धरायला पाहिजे. सत्य बोलला पाहिजेस, धर्मानं वागायला पाहिजे. हे मुलगा वडिलांना उपदेश करतोय. अष्टावक्र गीतेमध्ये वर्णन आहे की ते म्हणतात मुक्तिमिच्छसी चेततात, मुक्ती तुला पाहिजे तर विषवान विषवत तेज. हे विषय विष आहेत असं समजून त्याचा त्याग करायला शिक. आम्हाला सगळंच गोड वाटतंय महाराज, सगळंच नाही गोड वाटतंय म्हणून काही पिऊन चालणार नाही, काही खाऊन चालणार नाही. काहीतरी नित्यनेम पाहिजे. नित्यनेम म्हणा आम्ही ते प्राणी दुर्लभ सगळी महाराज सांभाळता आली पाहिजे. म्हणतील लोक 4 दिवस हा पीत नाही खात नाही म्हणून सगळी म्हणतात म्हणून वरातीत नाचाय जावं का आम्ही. हा फार आवडीचा आहे, छंद आहे ह्याला गायनाचा, म्हणून रोख कुणाकडं असावा हे कळालं पाहिजे. गायन असावं, त्या गायनाचा रोख देव असावा, कीर्तनाचा रोख देव असावा, आपल्या टाळ वाजवण्याचा, गाण्याचा, म्हणण्याचा, सगळ्याचा, संसाराचा रोखसुद्धा देवाकडेच असावा. ही गाडी एक दिवस पंढरीला माझी गेली पाहिजे. काय आणेल ते पांडुरंगाच्या दारात गेलं पाहिजे. चंद्रभागेला एक दिवस आंघोळ घालून गाडीसुद्धा आली पाहिजे आपली 2 व्हीलर 4 व्हीलर. महाराज आवड असावी अशा गोष्टीची, महाराज तिकडं जायची सदैव अशी इच्छा व्हावी, ही वासना व्हावी. म्हणून सगळ्याच गोष्टी महाराज पद प्रतिष्ठा म्हणून नाहीच चालणार. ही एक दिवस पद प्रतिष्ठा कुठपर्यंत चालेल हो. मग ते नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यमाज्ञा. यमाच्या दारात हे तुमची आकडं अजिबात चालणार नाही. कारण तिथं सगळीच त्याच्या एकदा गिरणीत गेलं की मग जुंधळं घाल गहू घाल सगळ्याचं पीठच पुढं पाडतं आहे. मोठ्या मोठ्यानं त्यानं गिळलेलं आहे. म्हणून ह्या क्षेत्रावरली सत्ता सांगताना पहिले जीववादी आले, नंतर आले प्रकृतीवादी, नंतर संकल्पवादी झाल्यानंतर स्वभाववादी आले, आणि स्वभाववादी नंतर आले शेवटी काळवादी. काळवादी समोर उठल्यावर काळाचा जो प्रताप बघितला, महाकल्पापर्वती कव घालून अवचिती सत्यलोक भद्र जाते अंगी वाजे. आणि महाकल्पापर्यंत महाराज जेवढे होऊन गेले तेवढ्यांचा सगळ्यांचा चोराडा एक महाकाळ करत असेल, आणि तो महाकाळ जर पांडुरंगाच्या पायाजवळ असेल तर आम्ही किती काळाचे महाकाळ आहोत हे ज्याचं त्यानं पटवून घ्यावं. म्हणून वेगी विठोबाचा पंथ धरा. एवढे दीर्घायुष्यी लोक गेले, आता आम्हाला विठोबाचा पंथ धरल्याशिवाय आजा गेला पणजा गेला बाप मसना गेला. मोठे सिद्धांत आहेत महाराज. आमच्या घरात सगळी माणसं जुनी गेली, काय ठेवून गेली महाराज.
म्हणून वासना सोडून जाता आलं पाहिजे. त्यांच्याकरता काही करायची इच्छा उरू नाही. असं निर्वासन देह निवांत. महाराज तेल संपत आल्यावर जसा दिवा विजतो आपोआप, तसं हे क्षीण होऊन इंद्रिय सगळी गलित गात्र होऊन शांत व्हावीत. आजार वगैरे हे पूर्वक्रमानं होतच राहतील, पण असं आपल्याला मरण यावं. मरताना मांडीसुद्धा दुसऱ्याची आपल्या उशाला असू नये, एवढासुद्धा उपकार कोणाचा घेऊ नये. एवढं निर्लेप जगता आलं पाहिजे. आणि असं सत्यवादी करता संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे, कशातच मन अडकून ठेवायचं नाही. सगळ्या वैभवाचा भोग घ्यायचा, पण प्रपंच रचना ही सर्व भोगुनी त्यागिली. नाथाने एवढं वैभव भोगलं, मनात एक क्षणभर देखील कशाचीही वासना आठवली नाही. महाराज देव ज्यांच्या घरात 36 वर्ष राबला त्यांना देव वेगळा दिसला नाही. गाढवात रामेश्वर बघणारे नाथ बाबा, त्यांना देव वेगळा दिसेल का पाणी भरणारा? केवढी अभेद भक्ती असेल नाथांची. म्हणून आमच्या संप्रदायाचं वैभव आहे. नाथांचं ज्ञानोबारायांचं हे सगळं अभेद भक्ती, त्यांनी अद्वैत भक्ती केली. आणि हे करत असताना त्यांनी मात्र नामचिंतनाची एवढी उंची साधना आम्हाला सांगितली की हरि ओम तत्सद्यती सूत्राचे जे सार प्रचुर रहित पांडुरंग. ओम तत्सत हा नामाचा निर्देश तुकोबराया अभंगात सांगतात, देवही स्वतः सांगतात. ओम तत्सद्यती निर्देशो ब्रह्मणात त्रिविधा स्मृता, की हरिओम तत्सत हा नाममंत्र आहे फार पुराणातला. तोच नाममंत्र आम्ही साध्या सोप्या भाषेत कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध ना जी आत्मचर्चा विशदोदंड गाती. मग आपल्या कल्याणासाठी आम्ही काहीतरी जप नित्यनेमानं केला पाहिजे, नित्यनेमानं काहीतरी वाचन केलं पाहिजे. दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही, तर मी जपाला बसतोय म्हणून फोन करून कोणाला तरी दोस्ताला सांगायचं, तिनं करायचा फोटो आणि दुसऱ्याला पाठवायचा. हे असलं जप काय उपयोगाचं? हातात माळ असायन जप तिसरा सुरू असायचा. काय कळतंय? जपतेल्यालाच कळतंय काय जपतोय ते. म्हणून जपताना देखील ते ज्याचं त्यानं गुप्त जपावं, दानसुद्धा गुप्त असावं. सत्कर्म महाराज उगाच पिपळाच्या पाराला बांधून मी अमुक केलं तमुक केलं, 2 कानाला स्वतःच्या तेवढं माहिती असावं, ते सुद्धा ऐकू देऊ नाही. मारुती यांनी एवढं कार्य केलं, स्वतःची स्तुती स्वतः केली. ब्रह्मदेवानं पत्रिका लिहून दिली ना, कीर्तिपत्रिका, आणि मग त्यांनी नेऊन दाखवली रामप्रभूला लंकेत काय काय केलं ते. लंकाकांड जे झालं, लंकेमध्ये जी काही शीताशुद्धी करताना जे काही पराक्रम केले ते स्वतःच्या मुखानं वाखाणले नाही. आम्ही सगळं सुरुवातीपासून सांगतो शेवटपर्यंत, आमच्या मुखात काही राहत नाही. म्हणून पुण्यकर्म कधी वाचीच्या तोंडाला आणू नयेत. अमुक केलं तमुक केलं असं म्हणायच्या भरीस पडू नये. आणि हे सगळं ईश्वर प्रत्यर्थ असावं. ज्ञान असे काय असेल, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, त्या रोख विष्णूकडेच असावा. काही असेल ते हरीकडेच महाराज त्याचा रोख असावा. महाराज परमहंस रामकृष्ण परमहंसांच्या शिष्याची मुलगी गायन शिकली. गायन शिकल्यानंतर त्यांनी शिष्यानं अशी मागणी केली की एक दिवस तुम्ही महाराज माझ्या मुलीचं गायन ऐका येतो म्हणाले. मोठा मंडप टाकला आणि महाराज गायन सुरू झालं. 2 तास अगदी गंधर्वासारखं गायन झालं, चांगलं झालं. शिष्यानं विचारलं, महाराज माझ्या मुलीचं गायन कसं वाटलं? त्यावेळी महाराज परमहंसांनी सांगितलं, चरित्रा चांगली कथा आहे, मला काय चेष्टा किंवा विषय त्याज्य आहे म्हणून सांगायचं नाही. परमहंस असं म्हणतात ते कालीमातेचे मुलासारखेच होते महाराज. त्यांचं केवढं सामर्थ्य. अखंड महाराज उत्तर भारत त्यांना मानतो, आम्हीही मानतो. आणि मग परमहंस म्हणतात, हे बघ म्हणाले, मुलगी चांगलं गाते बरोबर आहे, पण ती स्त्री आहे. लज्जा हा स्त्रीचा काय आहे? दागिना आहे. एवढ्या समाजात ती गाते, असा अर्थ ती काय करते? आपल्या लाजेला थोडासा काय देते? छेद देते. त्याच्यापेक्षा हे गायन चांगलं आहे, तिच्यासाठी स्वतंत्र खोली कर, नाहीतर देवघरात तिला गायला सांग. उद्धारही होईल आणि गायनाची ही कला पूर्ण होईल. हे महापुरुषाचं सांगणं आहे महाराज, हे आमच्यासारख्यांचं. मला काय म्हणायचं आहे, त्यांनी सांगितलेली एक वाट आहे, भजन बंद करायचं नाही, पण ते कोणासाठी असावं? अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी हरिहर संगमई लागूंगी. ते सांगतात, मीराबाई म्हणते, मी माझ्या घरात बसून मी हरिहरी म्हणेन, मी दुसरीकडे जाऊन फिरून म्हणणार नाही. आता नंतर देह तादात्म्य सुटलं आणि मग सगळ्या गलीगलीतून त्या म्हणायला लागल्या. हा भाग त्यांचा निराळा. देह तादात्म्य सुटल्यानंतर केली जाणारी भक्ती ही महाराज ती भक्ती वैदी भक्ती असत नाही, ती अनुरागजनित असते. त्यामध्ये काहीही केलं तरी महाराज ते विधी, त्याला निषेध काही असत नाही. म्हणून विदुराच्या पत्नीनं केळाची साली दिली आणि केळी आपण खाल्या, हे प्रेमानं घडलेलं आहे. त्यामध्ये विधिनिषेध मानायचा नाही. आणि देव आहे तो काही खाऊ शकतो, त्यानं 12 गाव अग्नी गिळला आणि सालं खाल्यावर काय होतं त्याला? देव काय शेरडाचं तर आहे, तो जनावरतही तोच आहे, हत्तीतही तोच आहे, मुंगीतही तो आहे. म्हणून त्याच्या खाण्यापिण्याविषयी फार एवढे काही निकष लावत बसायची गरज
नाही, फक्त आपले हे सगळे अहंकाराचे विषय आहेत ते आस्ते आस्ते सुटावेत म्हणून लाहो करायला पाहिजे, त्वरा केली पाहिजे, गडबड केली पाहिजे. का तर आपलं आयुष्य आपल्या हातात नाही. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा, काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा. मायबापेतला राजा दिशेचा चौधरी, घरची सोयरी, मोठी मोठी भली भली मेहना, IPS आहे IAS असलं काय तिथं चालत. हे मनोज तो रकाच हितं एवढं आहे महाराज. ती खरोखर कोण कामाला बाहेरनं कडी घालून एकटा गेला तर दारातलं पुढलं पोरगं काढील काय मेहना येऊन काढील. गल्लीतल्या माणसाबरोबर प्रेम पाहिजे महाराज. ते नका तरी पाणी हाळी मारली तर पाणी देईल, काय झालं तर लाईट गेली हे गेलं काहीतरी आणून दिले. एखादं 5 रुपये बायका काम लावित नाहीत पोरासनी. तुला रुपये घे कर माझा साबण तेवढा आण दुकानात नाही. अडचण असते प्रत्येक वेळी, काहीतरी कोण पाहुणा आला अडचण, चहा पुडा साबण आण असं करताच की. मग त्यावेळी घरच्या जवळच्या पोराने जवळ यायसारखं वागणूक पाहिजे का नको. काकूला बघितल्या पोरं वावभर पळा लागली म्हणजे काकूचं वागणं काय हे जगाला सांगायची काय गरज आहे. तसं घरात सुद्धा आपला आदर असावा. दादा आलेत एकदा जेवून जाऊ त्यांनी मग सगळी निवांत जीवया जर घरातली म्हणत असली तर त्या दादाची लायकी काय ते दादानं ओळखावं. हेतू काय आपली वर्तणुकीची पद्धत, युक्त आहार विहार नेम इंद्रिया शिसार, बोलणं सुद्धा गोड पाहिजे. मधुरावानी होटी तुका म्हणे वाव पोटी. मला नुसतं जप करतोय देव पुजतोय सगळं करतोय आणि जर जमवून घ्यायचा स्वभाव नसेल तर काय उपयोग आहे. म्हणून आपली वाणी मन डोळे हे सगळे महाराज ताब्यात असावेत, नियंत्रित असावं. असं अनियंत्रित जीवन कधीही कुणाला सुखाचं झालेलं नाही. म्हणून ते मर्यादित लिमिटेड कंपनी आहे ही. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायण. इंद्रियांनी आम्हाला दीन बनवलेलं आहे. आम्हाला सशक्त व्हायचं असेल तर थोडा थोडा त्याग करायला पाहिजे. त्यागातच महाराज सुख आहे, त्यागातच मोठं बळ आहे. म्हणून महाराज इंद्रजिताला मारण्याकरता 14 वर्ष लक्ष्मण उपवाशी राहिले. आमच्यासारखं दररोज हे असं खाईत बसले नाहीत पनीर आणि भाजी आणि चपात्या. आम्ही खाऊनही काही चांगलं केलं नाही आणि आमच्या दसऱ्यातल्या उपवासाने काय सगळं झालेलं. काय उपवासाने बी काय असं काय कुरुकलीत काय असं मोठं फळ उभा राहिले असं कुठं आहे. भावेश्वरीला बसत असतील की नवरात्रात. काय फार पुण्य झालंय असंही नाही, कारण खायावरच लक्ष आहे. भावेश्वरी ध्यान आहे. ती शैलपुत्री, कृष्मांडा, चंद्रघंटा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, तीच सिद्धिदात्री आहे. तीच माझी आई आहे. आणि मग आई म्हणून बघत असताना जर जगातल्या सगळ्या स्त्रिया ते तिचं स्वरूप असेल नारायणी नमोस्तुते, तीच रखुमाई माता असेल तर महाराज मग बघत असताना मांस म्हणून का बघावं, लिंग म्हणून का बघावं, ती आई म्हणून का बघू नये. केवढा आदर्श आहे तुकोबारायांचा. पराविया नारी रखुमाई समान हे गेले नेमून ठाईचेची. म्हणून तुकोबारायांचं वागणं जसं आहे बोलण्यात काही अजिबात फरक नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ही देवाची अशी सत्ता कळावी. याला अनन्य शरणांगती तरी एक पाहिजे, नाहीतर वेदांत चिंतन तरी पाहिजे. देवाला शरण जायचं झालं तर देव व्यापक तरी एक कळायला पाहिजे, नाहीतर देवाचं प्रेम तरी कळायला पाहिजे. देवानं आम्हाला हे सगळं दिलेलं आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलवी ते हरिविन. म्हणून हातात बोटात कला दिली आहे, पकवाज वाजवतात. गळ्यात दिलेले आहे सरस्वती गायन करतात. बुद्धी स्थिर आहे म्हणून जुळणी करून कुठेतरी 4 वाक्य आम्ही सांगतो. हेच बिघाडलं तर काय कुठल्या पुट्ट्यात जाईल काय सांगता यायचं नाही. म्हणून फार अभिमान धरून हे कीर्तन हे पांडुरंगाचं आहे. हे का बुवाचं नव्ह, ह्यो मळगचं आणि ह्यो कुरुकलीचा असं काय त्याच्यावर छापील शिक्का टाकलेला. ज्याला भाव निर्माण झाला आहे त्यानं कोणीही कीर्तन करायला हरकत. जया जैसा भाव निरोपण करावा, येते नाही चाड ताल वितालया देवा. देव तुमचा तालचा विताल काही बघत नाही, प्रेम बघतो. देवाला गरज आहे प्रेमाची, कमतरता आहे. का जे प्रेमाळाचे साकडा मुचिया घरी. म्हणून देव सगळ्यांनाच पाळतो, दुष्टा नाही पाळतो, सुष्टा नाही पाळतो. पण मला सांगा, प्रेम ज्यांनी व्यक्त केलं, ज्यांनी प्रेमासाठी म्हणून परमात्म्याची सेवा केली, त्यांच्याकडे देव धावून येतो. देव भावाचा भुकेला आहे, हाच दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला. आणि मग प्रेम त्याला कमी पडतं म्हणून तो भक्तांच्या घरी धावतो. आजही यायला तयार आहे. म्हणून पाळनाची नाही चिंता, कुणीच चिंता करू नका. त्याचा हरी हरी म्हणत बसाल तर देहनिर्वाहाची चिंता करायची गरज नाही. कशाला रोगराईची चिंता करता. हरी आला हाता मग कैशी भय चिंता साठविला हरीजीही हृदय मंदिरी. अंतःकरणात हरी साठवायची ही साधना करावी लागेल. याच्यासाठी देहाची सुखं त्यागावी लागतील. महाराज मुलांनी MPSCच्या परीक्षा देताना महाराज शिवभोजन थाळीवर जेवून महाराज पोराने अभ्यास केलेला आहे. तिथं काय आमच्यासारखे 3 टाईम घरात येऊन खाऊन अभ्यास होतोय. आमच्यातला कोण झाला IAS घरात बसून. त्या पोराने एवढा अभ्यास केला आहे म्हणून त्यांना हे साधलेलं आहे. त्यांनी ह्या सगळ्या सुखाचा त्याग केला म्हणून ती आज त्यांना ती पदवी मिळाली. उगाच घरात बसून दुसऱ्याचा मत्सर करू नाही. त्यांनी काहीतरी त्याग केलेला आहे, काहीतरी कष्ट घेतलेलं आहे. म्हणून आजही आम्ही तसं कष्ट घेऊ. म्हणून जबाबदारीनं परमार्थात उतरल्यानंतर आमचंही नामलौकिक होईल की.
प्रेमानंद महाराजांना जी अवस्था लाभली आता लौकिकातली, ती आम्हाला लाभणार नाही काय? तुकोबारायने आम्हाला हेच सांगितलं आहे, दुसऱ्यांचं कशाला ऐकायला पाहिजे? तुकोबाराय स्वतः विष्णू परमात्मा आहे, तुका विष्णू नाही दुजा, म्हणून तुकोबाराय हेच विष्णू परमात्मा आहेत. फक्त आम्हाला ते सांगण्याकरता उपाधी धारण करून आलेला आमचा विश्वास फक्त कमी पडतो, आमची सहनशीलता कमी पडते. आम्हाला एक जबाबदारीनं आचार वेळापत्रक करावं लागेल आणि वेळ वाचवावा लागेल. आपल्यासाठी वेळ पुष्कळ आहे, आम्ही दुसऱ्यासाठी वेळ घालवतोय, त्याच्यामुळं आमच्यासाठी वेळ कमी पडायला लागला आहे. दुसऱ्यासाठी जे आम्ही शिकवायला वेळ घालवतोय तो कमी करायला पाहिजे. कामावर ठेवलेल्या माणसाला कट्टा असा मोड म्हणून सांगतच बसायचो, त्याच्यापेक्षा त्या कामावलेला घरला घालीव, त्याचं बी 200 रुपये राहतील, तूच कट्ट मोडलेलं जरा बरं होईल, असं हे पटवून घ्यायला पाहिजे ज्याचं त्यानं. मी उतरलो तर काय होईल? चाल म्हणणं सोपं आहे, पण म्हणाय उभारले की घाम सुटतो हे कळायला पाहिजे. जबाबदारीनं उतरलं की चाल म्हणताना अवघड आहे. आणि मग कशी बी म्हटलं की काय बी म्हणतात, पुढलं याक आणि अंतर याक आणि तोंड याक म्हणतात. मग त्याचं काय तो परमार्थ चांगला आहे, काही चुकीचा नाही. चित्तशुद्ध होणं हे गरजेचं आहे. म्हणून देवाची चिंता देव सगळ्यांची चिंता वाहतो. कुणी पाळणपोषणासाठी खटाटोप करायची गरज नाही. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. म्हणून आपण भार घालता आला पाहिजे. चोखोबारायने भार घातला, अनेक संतांनी भार घातला. महाराज सगळ्यांनी भार घालण्याच्याच कथा आहे. अगदी सेना महाराज दगड घेऊन आले ना वारीला गेल्यावर, देवाने 3 वेळा जा ये करायला लावलं. दगड टाका एक वारी, अंतेल एक वारी झाली, आणि 3ऱ्या वेळेला म्हणाली ही खरी वारी. मग दगड आणल्यावर जर एवढ्या 2 वाऱ्या, सेना महाराज म्हणजे काय सामान्य हे आपल्या भागातले नवीन आहेत. भीष्माचार्यांचा अवतार आहे तो. पूर्वाश्रमीचे भीष्माचार्य म्हणजे सेना महाराज आमच्यात. त्यांनी प्राणायामानं देह ठेवला. नवज्वरे देह झाला शे संतप्त, आणि मग त्यांनी देह ठेवला. एवढे प्राणायाम साधलेले सेना महाराज होते. त्यांनी दगड आणल्यावर जर देव त्यांना 2 वेळा ये जा करायला लावतो वारीला, आम्ही काय काय आणलंय तिकडनं हे ज्याचं त्यांना तपासा. बरं आमचंच आणलं तर नशीब, काय काय उचलून घेऊन आला देव जाणे. म्हणून आम्हाला वारी सफल व्हायची झाली तर महाराज या देहाची केली वारी. प्रसन्न झाला देव मल्हारी, सोहम भावी राहिलो. मी विठ्ठल आहे, मीच ते परब्रह्म आहे, अशी एक अनुभूती येण्याकरता आम्हाला काय व्हावं लागेल महाराज? जीवदशा बाधित करावी लागेल. आणि ती जीवदशा कुठं आहे? मी म्हणतो ह्यालाच अहंकार म्हणा, म्हणजे तो मी म्हणणाराच जीव आहे. जीवामध्ये 3 आहेत, एक बुद्धिअधिष्ठान चैतन्य, आणि त्याच्या बुद्धीत पडलेलं त्याचं प्रतिबिंब, 3 मिळून जीव आहेत. आणि मग त्या जीवाला जिवंत आहे असं वाटतंय म्हणून आम्ही जीव म्हणतो. वास्तविक झोपल्यानंतर आम्हाला शुद्ध असते का हो? हे शरीर जड होतं, तिथं कुठं अस्तित्वाचं भान आहे आम्हाला? ते घन अज्ञान सुषुप्तीत जातं. आणि मग एकदा अज्ञानात गेलेल्या जीवाला जागं झाल्याशिवाय वृत्ती जागी होत नाही. वृत्ती ही अंतःकरणाची आहे, तीसुद्धा जड आहे, त्यालासुद्धा धक्का देणारा प्राण आहे. म्हणून पतंग उडताना दिसतो, पण हातात धरणारा एक आहे आणि मध्ये त्याला जोडणारा दोरा आहे. जोपर्यंत दोऱ्याचा संदर्भ आहे तोपर्यंत पतंग हवेत डोलका काय करतो? हलतो. पण एकदा दोरा तुटला की तो पतंग राहत नाही. तशी आमची प्राणवृत्ती आणि महाराज अंतःकरण वृत्ती ह्या जर दोन्हींचा संदर्भ तुटला तर मग त्यालाच मरण असं म्हणतात. म्हणून मरण आहे ते लिंग देहाला आहे. या शरीराला मरण हे कायमस्वरूपी ठरलेलं आहेच. याला जाळावं लागेल, याला पुरावं लागेल, काहीही करावं लागेल. पण आहे तोपर्यंत मात्र साधन म्हणून आम्ही जागे होऊन जबाबदारीनं याला वापरूया. चांगलं याला महाराज जागं ठेवून जागर करून घेऊया. सकाळी काकडा करून घेऊया याच्याकडनं. याला खाया प्यायला चांगलं घालूया. पण याच्याकडून वसूल केल्याशिवाय सोडायचं एवढं काम करून घ्यायचंच असा एक निश्चय करूया. का बरं बसत नाही? रोज 300 ओव्या वाचायच्याच, 40 अभंग वाचायचेच. सारखं पोटात दुखते म्हणून गाता गुंडळून ठेवायचा नाही. गाता गुंडळा की सगळंच गुंडळतोय देव. मग त्याच्यापेक्षा आपण काहीतरी महाराज देह दुःख ते सुख मानित जावे. देहाचे दुःखही सुख मानायचे. कबीर महाराज सांगतात चमडा जाणे कुत्ता जाणे, अशी एक अवस्था आपली व्हावी. परमार्थात वैराग्याची गरज आहे. वैराग्य हा परमार्थाचा पाया आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात ह्या सगळ्या गोष्टी आपण जबाबदारीनं स्वीकारायच्या. देह माझा नाही, देह म्हणजे मी नव्हे, मी विठ्ठलही नव्हे. त्यातला खरा विठ्ठल तत्व हे सगळीकडं सर्वाघटे राम देहादेही एक मीपणा त्यातलाही जावावा. असं एक निर्दोष निर्विशेष विठ्ठल परब्रह्म आम्हाला कळावं. सतसामान्य रूपानं ते सगळीकडे व्याप्त आहे असं कळालं. आणि हे कळण्याकरता मग गोड व्हायचं झालं हे ब्रह्मज्ञान तर आम्हाला नामचिंतन घ्यावं लागेल. म्हणून लाहो करा काळ सारा
चिंतने चिंतनात काळ सारल्याशिवाय समाधान होणं शक्य नाही. म्हणून पाळणाची चिंता करू नका. आणि तुका म्हणे जीवासाठी देवपोटी पडेल. अंतःकरण वृत्तीतच आम्हाला असा बोध होईल की मीच विठ्ठल आहे. ही एवढी मोठी उपासना तुकोबारायाने केली, अनुभव घेतला आणि जगाला सांगितलं 80 सुख वचिनी आहे अनुभवे विश्वासे अनुभवे आहे. म्हणून ही पदवी तुकोबारायांनी राम म्हणता रामची होईचे स्वतः घेतलेली आहे. आणि मग परमार्थानं ते स्वतःच पदवी आपण मिळवायची आहे, दुसऱ्याकडून पदवी घ्यायची नाही. म्हणून आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी तुकोबाराई सांगतात, नाथबाबाई सांगतात. या न्यायानं आम्ही जबाबदारीनं परमार्थ करूया. पांडुरंगा परमात्म्यानं कृपा करावी आणि आमचा परमार्थ सिद्धीला न्यावा अशी विनवणी करतो. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. म्हणे तुका Thank you.
तुकाराम 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 बोला विठ्ठली गवळण श्री ज्ञानदेव कामने जीवासाठी देव पोटी पडेल म्हणून हो करा काळ सारा चिंतने. परमार्थामध्ये आपल्या उद्धारासाठी करायचे आहे सगळी गोष्ट. आपणच आपला बंधन निर्मुक्त व्हायचा आहे. आपणच आपला शत्रू, आपणच आपला मित्र म्हणून जाणत्या पुरुषानं, शहाण्या मनुष्यानं फार जगाच्या जगरुडीत न पडता आपलं कसं हित होईल ज्याचं त्यानं जबाबदारीनं बघावं. ह्यालाच खरा स्वार्थ म्हणायचा, ह्यालाच खरा परमार्थ म्हणायचा. झाकून असावं. जी 4 रत्न आपण जी संतांची वचनं घेतलेत ते वचन गिळून आपलं गुरुनं जे सांगितले तेवढं लक्षात ठेवून महाराज जसं स्वाती नक्षत्रात पडलेला थेंब जो मोतीहून बाहेर पडतो तसं महाराज गिळून एक 12-12 वर्षाची तपसाधना झाल्याशिवाय हे प्रकट होत नाही. उगच गायला म्हणायला येतं, उगच ते वाजवायला येतं का? वारी करावी लागते, हे सगळं संप्रदाय शिकावे लागतात, सांप्रदायिक शिस्त सांभाळावी लागते. फुकट काही इथं मिळत नाही. काहीतरी कष्ट घ्यावं लागतं, काहीतरी पूर्वजन्मातून आम्हाला मिळालेलं असतं, काहीतरी पूर्वजांची ऋण असतात, कृपा असते. म्हणून कृतज्ञता सांभाळायची जुन्या लोकांची. जुनी लोकं फार विद्वान नव्हती, शहाणी पण पवित्र होती महाराज. शहाणी होती. त्यांच्या अंतःकरणात लोकभावना जागृत होती. समाजासाठी ती मागं राहून महाराज सगळ्यांना घेऊन जात होती. सगळ्यांनी मिळून 100 पावलं चालायचं. एकट्यानं 1000 पावलं पळण्यात काय अर्थ आहे? म्हणून परमार्थात सगळ्यांना तो बोध प्राप्त व्हावा म्हणून शहाण्या मनुष्यानं सुद्धा आपण इथं खपायचं. सगळ्यांनी मिळून हे महाराज गावचा उद्धार आहे. या निमित्तानं जेवढा विठ्ठल विठ्ठल जप होईल तेवढा संस्कार होईल महाराज. पुढली पिढी या निमित्तानं. म्हणून अन्नदान वगैरे या गोष्टी ठेवायच्या. उगाच जेवणासाठी येतात असं कोणी म्हणू नये महाराज. महाराज आता लहान मुलांनी इथं येऊन खाल्लं तर ती पुढं सांगतील आम्ही सप्त्यात जेवत आहो असं म्हणून ती सुद्धा सप्ताह घालतील. नंतर आमचं 12 दिवसच घालणार सगळे. शहाण्या मनुष्यानं खाण्यावनाच्या लक्ष ठेवणे. अन्नदान ही गोष्ट महाराज स्वामी समर्थांचं सगळं जीवन अन्नदानावरच आहे ना. दत्त संप्रदाय सगळं अन्नदानावर टिकलेला आहे महाराज. अन्न जेवढं तृप्ती करू शकतं तेवढं काही तृप्ती करू शकत नाही. आणि वाया काय जातं आहे सांगा. हात धुतलेलं अन्नसुद्धा गटारात पडलेला महाराज. एक भाताचं शीतसुद्धा मुंग्या खातात. काहीही वाया जात नाही. वाया माणसंच जाते शेवटी म्हणायची पाळी आहे. एवढं खात्यात चांगलं, खरं आचारात काही दुरुस्ती झालेली नाही. उगाच हे बोलू नये. तर हेतू इतकाच पारमार्थिक हे व्यासपीठ महाराज जुन्या लोकांनी आम्हाला दिलं. जुन्या लोकांनी फार रक्ताचं पाणी करून हा संप्रदाय सांभाळलेला आहे. म्हणून जुनी माणसं कशी असतील पण पुण्यवान होती, पवित्र होती. त्याने आम्हाला अनेक आशीर्वाद ह्या माध्यमातून द्यावं. महाराज मोगरा फुलला फुले वेचिता ती बहरू कडे असे आला. रोप एवढंच होतं, छोटं लावलं तो रोप पण आज बहरलेला आहे. महाराज विठ्ठली अर्पिला अशी एक अवस्था व्हावी. अंतकाळाला आमचं महाराज हे सगळं करणं विठ्ठलाच्या पायावर अर्पण होण्यासाठी असावी. म्हणून भक्ती ही त्याच्यासाठीच असावी. दुसरं काहीही मनात असू नये. सगळ्यांना प्रेम अर्पण करत करत जाता येतं. याला पळपुटेपणा म्हणत नाहीत, नेबळटपणा म्हणत नाहीत. नम्रपणा वेगळा आणि पळपुटेपणा वेगळा. विनयता नम्रतेनं ही विद्या सगळी शोभते. परमार्थ आमचा शोभलेला आहे, विनयानं शोभलेला आहे महाराज. म्हणून सगळी मंडळी महाराज बंकटस्वामी महाराज असतील, आमची जुनी सगळी इगतपुरीकर महाराज असतील, दांडेकर मामा, ही सगळी मंडळी नम्रतेनं पुढं आलेली आहेत. वैराग्य आहे त्यांच्या अंतःकरणात. आपले भडगावकर बाबा ही मंडळी महाराज वैराग्य केवढं पराकोटीचं. काय मिळवायला कमी होतं सांगा. त्यांच्या नावावर आज किती महाराज पैसे येऊन पडतील. म्हणून परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. कधीही महाराज पैशाला स्पर्श केला नाही अशा महात्म्याने. एवढंच पटवून घ्यायचं. मला टेंबेस्वामींनी यज्ञ केला हैदराबादला. आता कीर्तन झालं आहे समाप्ती पण सांगू नये. राजुरीला 160 कोटी रुपये दक्षिणा त्यांच्यासमोर पडली होती. सगळी त्या निजामानं गाड्या भरून वाहून नेली आणि नेताना एक बैलगाडीतून 1 शिक्का रुपयाचा पडला सोन्याचा, म्हणजे त्या काळचा त्यांचा. आणि तो मांडीला येऊन त्यांच्या टेकल्यानंतर ते अदृश्य झाले. माझ्या जीवनात कधी स्पर्श झाला नाही सोन्याला म्हणाले, पण या यज्ञात मात्र सोन्याचा स्पर्श झाला. आणि महाराज त्यांनी उपोषण केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रायश्चित्त घेतलं.
दत्त महाराज आहेत ते साक्षात टेंबेस्वामी म्हणजे. मग एवढ्या मोठ्या महात्म्याने पैसे स्पर्श झाला म्हणून उपोषण केलं, त्यांनी प्रायश्चित्त घेतलं. आम्ही पैशासाठी पळा लागला सगळ्या मुलकातनं आणि करायला. तुकोबारायांनी सांगावं, परद्रव्य परनारी यांचा आदरी विठाळ. केवढं तुकोबारायांचं जीवन अगदी महाराज किती सोज्वळ असेल, केवढी उंची असेल. तुकोबारायांचा गाथा समोर आला की महाराज अंतःकरण भरून यावं. त्यांनी आमच्यासाठी केलेले हे जहाज आहे, तारो भवसागरीचे ऊच नीच, आणि आम्ही फक्त त्या मोठ्या जहाजाला आपला हुका अडकायचा, ओढत नेतंय ते आम्हाला. आम्ही उगाच वल्ल मारत बसायचं नाही. मी ताकदीच्या बळावर एक स्वयंबुद्धीच्या आबाही रिगाले त्यांच्याशी, हे असं जायचंच नाही महाराज. त्याला जोडून घेऊन जायचं. म्हणून आम्हाला घेऊन जाईल पांडुरंग परमात्मा. सप्ताहाच्या माध्यमातून महाराज सगळी मंडळी एकत्र होतात. परगावची सगळी दिंड्या ही सगळी मंडळी येतात. हे भाग्य आहे. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायाला अजून मत्सरानं कुठंही ग्रासलेलं नाही. सरळ माणसं आहेत, भाग्यवान माणसं आहेत, कलाकार माणसं आहेत, विद्वान आहेत, बुद्धिमान आहेत. याचा महाराज ऐश्वर्य आहे आमचं. म्हणून वारकरी आमचा कशातच कमी नाही. एक एकाहुनी बळी रे. आणि अशी सगळी मंडळी एकत्र उभा राहिली की मग पंढरीत महापुरुत येतो. आषाढीला, कार्तिकीला. हे भाग्य आम्हाचं आहे. आम्ही महाराष्ट्रीयन आहोत. सगळे संत आमच्या पदरात जन्माला आले. ही भूमी भारतभूमी म्हणजे जमिनीचा तुकडा नाही. विश्व अखंड घर धरलं तर भारतभूमी ही देवारा आहे. इथं देव जन्माला आले, खेळले, बागडले, उड्या मारल्या, म्हणून ही माती म्हणून बघायची नाही. ही देवाची, संतांचे चरणरज आहेत. म्हणून आम्ही त्याला अजिबात विसरायचं नाही. आम्हाला यातून मुक्त होता येईल कर्माच्या प्रवाहातून, एवढंच आम्हाला पांडुरंगानं वैराग्य बळकट असं द्यावं, विवेक बुद्धी द्यावी आणि आमचा उद्धार व्हावा या विनवणी करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.